नमस्कार, मी राजेंद्र साळोखे. चेस एंड गेम व्हिडिओचा हा माझा 5वा भाग. अजूनच आपण पॉन आणि किंग एंडिंगवरच आहोत. म्हणजे मला वाटते चेस एंडिंगवरच 50 भाग व्हायला काय हरकत नाही. तर आता समोर असं एक एंडिंग आहे. दोन्ही बाजूला 5 पॉन आहेत आणि हे मांडा पटावर आणि सोडवायचा ते प्रयत्न करा. पांढऱ्याची खेळ आहे आणि पांढरा कसा जिंकतो किंवा काय वेळा ड्रॉ होते असं बघा. आता मूव्ज पहिले आहे, एक पॉन आणि B5 ला घेतलं. आता याच्यात एक गोष्ट आहे, तुम्ही ते करून बघा की किंग जर तुम्ही हा C3 ला घेतलात या पॉनच्या बाजूला तर ती गेम ड्रॉ होते आणि पॉन B5 घेतलं तर ती जिंकते. त्या गोष्टी थोड्या आपण सराव केल्याच्या लक्षात यायला अवघड असतात. F4 B6 पॉन पांढरं लवकर वर चाललं. F3 किंग टू E3 F2 किंग क्रॉस F2 म्हणजे ते काळ्याचं पॉन गेलं. आता क्वीन आणि किंग हे नेहमी आपली जी सिच्युएशन राहते, क्वीन झाली तर राजाला एका पोझिशनला घेऊन यायचं, बरोबर राजाच्या डोक्यावर ठेवायचा. E5 ला त्याने रोखून धरलं म्हणजे त्याला इकडेच जायला पाहिजे, राजाला G मध्ये जायला पाहिजे. परत वर गेला, 6वा रँक रोखलाय, F5 रोखले. 4 स्क्वेअर राजाला ठेवलेत. राजाच्या H6 ला परत पांढऱ्याने F6 ला किंग घेतला म्हणजे हे G8 7 6 हे ब्लॉक करून टाकलं. इकडे यायला H7 क्वीनने ब्लॉक केलेलं आहे. तो जाते फक्त H6 ला आणि क्वीन इथे खाली आली म्हणजे राजाच्या पुढे राजा आला आणि क्वीन खाली आले की ते मेट झालेलं आहे. आता अशी पोझिशन आहे की पटावर मांडा आणि सोडवायचा प्रयत्न करा. आणि ही पोझिशन जी आहे ना ही ड्रॉ होते. हां बघा, B4 पॉन याने घेतलं, त्याच्या जागी जर त्याने राजा A6 ला आलोला तर पांढरा हरतो. आता इथे पांढऱ्याला ड्रॉ करायचं म्हणून आपण सोल्युशन बघायला लागलोय. त्यामुळे ड्रॉच्याच मूव बघू. किंग D6 B5 किंग C7 किंग A4 किंग B7 किंग B4 किंग A7 किंग A4 किंग B7. आता A4 B7 A4 B7 असं हे दोघं करत राहतात आणि परपेच्युअल मोशन होते आणि त्यामुळे ते ड्रॉ होते. कारण या काळ्याला हे मारायचं आहे, पांढऱ्याला इकडून चटकून हे मारायचं, ते काय जमत नाही. आणि जरी याने पांढऱ्याने जरी मारू दिलं त्याला तरी पांढरा इथे झटकन पोचून हे काळं पॉन मारायची पण शक्यता आहे. बघा चालून वेगवेगळ्या मूव्स पटावर करून बघा, ही ड्रॉच होते मॅच. फक्त मी सांगितलं की सुरुवातीला A6 ला जर किंग घेतला तर पांढरा खेळाडू हरतो. ही पोझिशन मांडा. तिसरा गेम आहे किंग D5. आता याच्यात पण असं आहे, चुकलं तुमचं, समजा किंग तुम्ही B4 ला घेतलात खाली या पॉनला प्रोटेक्ट करू म्हणून की ड्रॉ होते. तर किंग हा D5 लाच घ्यायला पाहिजे इकडच्या बाजूने. किंग C8 किंग D4 किंग B8 किंग C4 किंग C8 किंग D5 किंग C7 किंग C5 किंग C8 किंग B6. आता तो काळ्या पॉनला कॅप्चर करू शकतो. कॅप्चर केलं.
किंग C7, किंग B5. आता इथे अजून एक चान्स असा आहे की किंग A7ला जर याने घेतला तर ती ड्रॉ होऊ शकते परत. म्हणजे ड्रॉ होते. पांढरा विनिंगमध्ये तो ड्रॉ कशाला करेल. चुकून तो तिकडे किंग घेतला तर ड्रॉ होते. किंग D6, किंग B8, किंग C7, किंग C8, A7, किंग B7, क्वीन झाली. क्वीन त्याने मारायला दिली. किंग C6, किंग A7, रूक टू C8, किंग A6, रूक टू A8 and मेट. पुढचं एक्झाम्पल घ्या. हे असं मांडा. आता याच्यामध्ये विचार केला तर बऱ्याचशा काळा खेळणार आहे. काळा नाही, सॉरी पांढराच खेळणार आहे. पांढराच खेळणार आहे. हां, आणि अर्थात याला ते 5 पाऊंड पुढे न्यायचं आहे. बाकी जर किंगचे त्याने काय मूव केली तर तो हरतो. हां, त्यामुळं 5 पाऊंड, कारण हे दोघं एकमेकाला आता हा त्याला थ्रेट देऊन राहतो. किंग F3, क्वीन E5. क्वीनने आता E5 ब्लॉक केले की किंग इकडे जाऊ शकत नाही. पण त्याची क्वीन झाली, पण ती लगेच कॅप्चर करण्यात आली. किंग E3, क्वीन E1 अँड चेक. हे करायचा, सराव करायचा प्रयत्न करा. हां, कारण ऐन वेळेला काय होतं, बऱ्याच वेळा आपण एंड गेमला येतो तेव्हा टाईम पण संपत आलेला असतो. मग गडबडीत आपल्याला काय सुचत नाही. आणि एक तर तो टाईममुळे जातो किंवा ड्रॉ होतो किंवा काहीतरी आपणच हारून बसतो, असं पण होऊन बसतं. त्यामुळे ह्याचा चांगला सराव असला पाहिजे. मूव्हचा मांडून त्याचा सराव करा. किंग A3, किंग A3, क्वीन A1 आणि थोडंसं या पहिल्या अशा मूव्ज दिल्यानंतर मी असं एलिमेंटरी एंड गेम्स म्हणून टॉपिक माझ्याकडे आलेला आहे. तो त्याच्या मी सिरियली मग करायला सुरुवात करणार आहे. म्हणजे तो बिगिनर्सला तो खूप चांगला पडेल. पण याआधी जनरल मूव्ज आणि हे संपवून घेतो सगळं एक एक करत. अशी पोझिशन. आणि बघितले की काय सगळ्या सारखा दिसतात. काय काय वाटतं हा केलाय का व्हिडिओ कोणाचा. किंग E5, किंग क्रॉस C6, C4, किंग E4, किंग C3. त्यावर डुप्लिकेट सुद्धा होईल, त्याचा काय सांगता येत नाही मला आता. किंग B2, कारण मी कुठून तरी नेटवरनं नाही तर पुस्तकातनं या पोझिशन घेतो. अर्थात सॉल्व या मी स्वतःहून कॉम्प्युटरच्या मदतीने केल्यात. म्हणजे सोल्युशन्स कुठले घेतलेले नाहीत, पण ते रिपीट होण्याची शक्यता मला सुद्धा लक्षात राहत नाही. आणि म्हटलं तर ते किंग आणि पॉन ह्याच विषयावर 100 व्हिडिओ कमीत कमी होतील. त्यामुळं काही ठराविक लोकांनी सजेस्ट केलेल्या अशा देतोय मूव्ज मी. क्वीन F5, किंग G2, किंग D3, किंग E3, किंग G2, क्वीन टू G5, किंग H2, किंग F3. हे जे टेक्निक आहे की राजाच्या डोक्याला राजा आणायचा ते लक्षात ठेवा. हां, आणि क्वीन G2 आणि चेकमेट. 6व्या व्हिडिओकडे जाऊयातल्या. ही पोझिशन आहे. मांडून घ्या आणि खेळायचा प्रयत्न करा. व्हिडिओ थांबवा. आता किंग जर D5 ला घेतला तर तो पांढरा जिंकतोय. हात जर तुम्ही किंग D4 ला घेतला असा
तर ड्रॉ होते. तर ड्रॉ कशी होईल याचा सराव करायचा प्रयत्न करा तुम्ही. मी देऊ शकलो असं सोल्युशन, पण एवढं सगळं शक्य होत नाही, कारण मी म्हटलं नाही याचेच एंड गेमचे 100 व्हिडिओ होतील असं वाटायला लागलं मला. तर आणि जर तुम्ही हे जर खेळात कुठलं F5 जर खेळात हे, तर मात्र पांढरा हरतो. त्यामुळं बरोबर कसं खेळायचं हे पण लक्षात आपल्या आलं पाहिजे. किंग D5, याला व्यवस्थित प्रोटेक्शन असल्याशिवाय प्यादी उगीच पुढे न्यायचे नाहीत. किंग H6, किंग E5, किंग G7, किंग D6, किंग H8, किंग D7, किंग H7, किंग D8, किंग G7, किंग E8. याने आता पॉन खाली घेतलं F5 ला, पण ह्याने ते पॉन वर घेऊन लॉक करून टाकलं. हां, किंग गेला G8 ला, किंग E7, परत G7 ला आला, किंग E6, परत G8 ला गेला की आता याला संधी मिळाली. हां, किंगला एकच घर कुठेतरी हलावं लागतं, त्यामुळे थोडं प्रॉब्लेमॅटिक होऊन बसतंय. एक पान गेलं, हे पान गेलं म्हटलं दुसरं पण गेलं. किंग G7, G6, किंग H6, किंग F6, किंग H5, G7, G4, किंग to E5, किंग to F3, G8 and queen, king E3, queen D8, king F3, queen D2, king G3, king E4, king G4, queen to G2 and check, king to H4, king to D4, king to H5 आणि क्वीन टू G5 आणि चेक. एक पॉन त्याचा शिल्लक आहे, त्याचा उपयोग करून त्याने चेकमेट केलेला आहे. 7व्या व्हिडिओकडे आपण येतोय. हे पॉन जे आहे ते याच्यामध्ये अगदी लांब लांब आहेत, मध्ये 3 फाईल आहेत त्याच्यामध्ये, आणि ते लांब लांब आहेत. तर अशा ह्याच्यामध्ये कसं खेळायचं, कारण राजा एकाला संरक्षण देऊ शकतो, पण बघा एकाला तो आता संरक्षण देत देत पुढे झालाय, आणि मध्ये मध्ये हा पण वर घेतोय जशी संधी मिळेल तशी. हा वरती घेतला. दोन्ही असेल तर तो किंग पण काय दोघांनाही हे करू शकत नाही, मारू शकत नाही आहे. G6, king to D8, king to E6 आला. तर हे पॉन नाहीच प्रोटेक्ट करू शकतोय. क्वीन झाले, किंग G7, क्वीन B8, किंग H6 आणि क्वीन H8 आणि चेकमेट. तर हे लांब 2 पॉन असतील तर ते कसं खेळायचं, एका पॉनला प्रोटेक्शन देत जायचं, दुसरं पॉन पण हळूहळू वर नेत राहायचं. 8वा डी आहे. दोन्ही बाजूला पॉन आहेत. इकडे या बाजूला आहेत, या बाजूला आहेत, पॉन आहेत. अशा तऱ्हेचं स्ट्रक्चर. हे पॉन जवळ आले, पण तरी पण पांढराच जिंकतोय बघा. किंग टू D1, पॉन, किंग टू C2, क्वीन, किंग क्रॉस B1. हे पॉन त्याने मारून टाकलं. ते पॉन दुसरं त्याने खाली आणायला सुरुवात केली, ते पण राजा मारू शकतोय, ते पण मारून टाकलं. आता मग हेचंच किंग E8, किंग E3, किंग B8, किंग D4, किंग A8, G6.
तो तिकडे A8 आणि B8 करतच बसलाय नुसतं. आणि हा पण हळूहळू हे पण दोन्ही दुसरं पण तो थोडं वर आणतोय. क्वीन झाली आणि चेकमेटच झाला. राजाच्या डोक्यावर राजा आलाय आणि इकडून वजीर त्या फाईलवर गेल्यानंतर चेकमेटच झाला. तर 9वा व्हिडिओ आहे. त्याने असं म्हटलं की पांढरा हरेल काय याच्यामध्ये असं सांगा म्हणून. आता काय अशी G3 जर पांढऱ्याने मूव केली तर ड्रॉ होतो आणि बाकीच्या इतर काय मूव्ह जर पांढरा करायला गेला तर पांढरा हरतो. तर आता इथे ड्रॉ कसा होतोय बघूया आपण. किंग F3, किंग D2, किंग F2, किंग D3, किंग G2, किंग E3, किंग क्रॉस H2, किंग F2, किंग H1, किंग F1, किंग H2, किंग F2. आता राजा खालीवर 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 हे परपेच्युअल इथे मोशन होत राहते आणि हा ड्रॉ होतो. आणि हा व्हॉल्यूम 5 मधला हा 10वा व्हिडिओ. आता भाग 6 आणि 7 माझ्याकडे ऑलरेडी तयार आहेत, फक्त व्हिडिओ करायचा आहे. त्याने इथे पण असं म्हटलं की व्हाईट टू प्ले आणि ड्रॉ करून दाखवा असं ते उदाहरण त्याने दिलेलं आहे. तर H क्रॉस G5 जर केलं तर ड्रॉ होतो, पण अन्यथा व्हाईट हरतो. ते बघा, हे न करता दुसरं तुम्ही काय राजा बिजा हलवायचा प्रयत्न केलात तर व्हाईट हरतो. पण त्याने असं उदाहरण असं दिलं होतं की व्हाईट टू प्ले अँड ड्रॉ. किंग G6, किंग H2, किंग H3, किंग क्रॉस F4, किंग H4, किंग E4, किंग G4, किंग D4, किंग F4, किंग D3, किंग G4, किंग E3, किंग H4, किंग D3, किंग G4, किंग E3, किंग H4, किंग D3, किंग G4, किंग E4. हां, आता हे असं म्हणजे नाचतच राहतं. हा याच्या भोवती नाचत राहतो आणि हा ठराविक ठिकाणी नाचत राहतो आणि अशा तऱ्हेने ते ड्रॉ होते. तर बघत राहा. एंडगेमवरच अजून बरेच एंडगेमचाच हा 5वाच मला वाटतं 100 व्हिडिओ एंडगेमवर होतील. तर बघत राहा. सबस्क्राईब करा कृपया. कारण काय झालं की जुनं माझं चॅनल होतं जे राजेंद्र साळोखे नावाने, त्याच्यात काय प्रॉब्लेम आले. त्याला बरेच 101 सबस्क्रायबर होते, पण ते सगळे इकडे अजून आलेले नाहीत. त्यामुळं हे लता साळोखे नावाने चॅनल मी चालू केलं आहे, त्याला जरा कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.